हॅलो, नमस्कार. मी अनिता तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते ह्या नवीन व्हिडिओमध्ये. आज डायरेक्ट मी फ्रीज क्लिनिंगपासूनच व्हिडिओ स्टार्ट केला, कारण सॅटर्डे होता आणि घरातलं काहीतरी एक कोना साफ करायचा असा नियम असल्यामुळे मी आज फ्रीजचा नंबर लावला होता. बरेच दिवसात फ्रीज क्लिनिंग झालं नव्हतं. गणपतीच्या पण आधीच फ्रीज क्लिनिंग केलं होतं. त्याच्यानंतर म्हटलं आज तरी करूया, कारण प्रत्येक आठवड्यामध्ये ते डिलेच होत होतं आणि जोपर्यंत फ्रीज असं क्लीन नसेल ना तोपर्यंत काहीच सुचत नाही मला तरी. तुम्हाला इथे दिसत असेल की मी वरती कॅडबरी वगैरेचं सेक्शन तसंच ठेवलेलं आहे. तर हो, मी ते काढलं नव्हतं कारण का ते मी लास्टला काढणार होते. त्याच्यामध्ये दूध आणि कॅडबरी एवढंच असतं आणि तो कप्पा क्लीन पण होता. तो सगळ्यात लास्टलाच क्लीन करायचं ठरवलं. नाहीतर मग तुम्ही सगळे कमेंट कराल की तसंच ठेवून क्लीन करते. त्याच्यानंतर मस्त पूर्ण फ्रीज असा घासून घेतला मी सगळीकडून छान. जोपर्यंत एक ना एक डाग असा निघत नाही तोपर्यंत क्लीन केला. फक्त फ्रीजच नाही तर फ्रीज ज्या कोपऱ्यात असतो त्या कोपऱ्यातलं सगळंच क्लीन करायला काढलं होतं. आधी आतून नंतर बाहेरून असं सगळीकडून छान क्लीन करून घेतला आणि नंतर मग जागेवर सरकवायला लागले मी. जिथे सरकवायचं होतं तिथलं पण सगळं क्लीन करून झालं होतं माझं. आणि फायनली फ्रीज असा छान चकाचक दिसत होता. फ्रीज कव्हरपासून सगळंच क्लीन करून घेतलं होतं आणि जेव्हा असं फ्रीज छान सॉर्टेड आणि क्लीन रिकामा दिसतो ना तेव्हा खरंच खूप छान वाटतं. हे सगळं मला वाटतं, मी फक्त तुम्हाला सांगते की तुम्हाला पण असंच वाटतं का, मला कमेंट करून सांगा. त्यानंतर मग मी माझा एक ड्रेस एक्सचेंज करायला चालले होते, जो मी नवरात्रीच्या आधी एक छोटासा ब्लॉग टाकला होता ज्याच्यामध्ये मी ड्रेस दाखवले होते. त्यातला एक मध्ये थोडासा फॉल्ट होता म्हणून तो एक्सचेंज करायला गेले. आणि मला 100% माहिती आहे की माझ्यासारखंच तुमच्याबरोबर पण होत असेल. आता एवढ्या व्हरायटी असल्यानंतर आपण दुकानात गेल्यानंतर रिकामं तर बाहेर येणार नाही. म्हणून मग एक ड्रेस एक्सचेंज करताना मी अजून 2 ड्रेस घेऊन आले. आणि हे सगळ्या स्त्रियांबद्दल होत असेल हे मला 100% गॅरंटी आहे. आणि ह्या दुकानातलं कलेक्शन खरंच खूप सुंदर आहे. ऑफिस वेअर, ड्रेसेस, कुर्तीज, वेस्टर्न वेअर सगळं एकाच ठिकाणी मिळतं आणि सगळंच खूप छान आहे. मी नेहमी इथे गेल्यावर मला असं होतं की बापरे, मी अजून किती काय काय घेऊ. आणि हे आहे दुकान. मी आधी पण सांगितलेलं आहे की ॲग्नेस स्कूलच्या एक्झॅक्ट बाजूला भायखळ्याला हे दुकान आहे. त्याच्यानंतर मग घरी आली आणि कढी बनवायला घेतली. आज कढी पकोडे खाणार होतो मी आणि ऋतुजा. मिस्टर मला सोडून ऑफिसला निघून गेले होते त्यामुळे आम्ही दोघीच जेवणार होतो. मस्तपैकी कढीला तडका दिला. इथे लसूण, कढीपत्ता, जिरं, हिरवी मिरची, आलं, लसूण हे सगळं बारीक करून घेतलं आणि कढीला बेसन आणि दही मिक्स करून ते पण फिरवून घेतलं. अशी मस्त कढीचा छान तडका दिला. त्याच्यामध्ये मीठ, थोडंसं साखर असं सगळं घातलं आणि झाली कढी रेडी. तुम्ही पण अशी सिंपल कढी बनवता का? कढीमध्ये थोडंसं बेसन तुम्ही पण घालता का? हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि फायनली अशी दिसत होती आजची कढी. लगेच कढी बनवून झाल्यानंतर तिकडेच मी पकोडे तळायला घेतले. पकोडे म्हणजे फक्त बेसनमध्ये जिरं आणि ओवा घालणार होते आणि थोडंसं तुम्हाला वाटलं तर खायचा सोडा घालू शकता, अदरवाईज स्किप करू शकता. फक्त बेसनाचेच पकोडे बनवणार होती. त्याच्यामध्ये चटणी, मीठ सगळं ॲड केलं होतं कारण हे फक्त कढीमध्ये घालण्यासाठी हवे होते, म्हणून असे सिंपलचे पकोडे केले. कढी बनवल्यावर माझ्या मुलीला पकोडे लागतात म्हणून बनवणार होती आणि अगदी थोडेच बनवणार होती. त्यामुळे एवढ्या छोट्याशा वाटीमध्ये मी मिश्रण बनवत होते. असं मिश्रण छान तयार करून घेतलं आणि मला वाटतं 8-10 पकोडे झाले असतील. तेवढेच मी तळून घेतले गरम गरम. जेव्हा पण काही भाजी अवेलेबल नसेल आणि तुम्हाला पटापट काहीतरी चमचमीत बनवून खायचं असेल तेव्हा तुम्ही असं नक्की करू शकता. पटकन दही आणायचं, दहीची कढी फोडणीला द्यायची आणि एका साईडला पकोडे तळून घ्यायचे. अगदी 10 मिनिटात तयार होणारी डिश आहे. आणि चपाती तर मी सकाळीच बनवलेली होती त्यामुळे मग हे सगळं छान रेडी केलं आणि मग जेवायला बसलो आम्ही दोघी. मस्त दुपारचा छान लंच करून घेतला. सॅटर्डेला सुट्टी असल्यामुळे आरामात लंच केला आणि असं दिसत होतं फायनली डिश. आणि मी मग जेवून घेतलं. त्यानंतर मग जे ड्रेसेस आणले ते तुमच्याबरोबर शेअर केले. इथे मी रील बनवत होती म्हणून मी अशी करते, जे मी रीलमध्ये व्हॉइस ओव्हर करणार होती म्हणून. हे एवढे ड्रेसेस मी घेऊन आली होती. 3 कुर्ते आणि एक पॅन्ट पण घेतली होती मी. हा फर्स्ट कुर्ता आहे. हा कदाचित मी नाही घालणार. आता मी आणि माझी मुलगी कपडे शेअर करू शकतो त्यामुळे एकाच साईजचे कपडे घेतले होते. हे मी तुमच्याबरोबर शेअर करते की मी फक्त हे तुम्हाला दाखवते. हा मी माझ्या मुलीला देणार होती आणि हा मी माझ्यासाठी ऑफिस वेअरसाठी आणला होता. ह्याचं पॅटर्न खूप छान होतं. एकदम गोल छोटे कॉलरवाला कुर्ता मला खूप आवडतो म्हणून मी हा माझ्यासाठी घेतला होता आणि खूप कम्फर्टेबल आणि सॉफ्ट होता. मला याचा कपडा आणि पॅटर्न खूप जास्त आवडलं होतं. आणि मग एक चिकनकारीचा कुर्ता घेतला.
जो मस्त होता. मला चिकनकारी कुर्ते खूप आवडतात. ह्याचा घेर पण खूप छान होता, जो मी तुम्हाला असं स्टाईल करून पण दाखवला. आता हे तिन्ही कुर्ते मी तुम्हाला घालून दाखवते की मी हे कसे स्टाईल करणार आहे ते. तर हा आहे पहिला कुर्ता. हा मी व्हाईट प्लाझो बरोबर घातला होता. तुम्ही व्हाईट चुडीदार किंवा लेगीज बरोबर पण घालू शकता, तुम्हाला जसं आवडतं तसं. माझ्याकडे व्हाईट प्लाझो आणि व्हाईट लेगीज दोन्ही आहे. बघू मी कशाबरोबर पेअर करेन. आणि ह्याच्यावरती ऑक्साईडच्या छान इयरिंग्स घातल्या तर अजून खूप सुंदर लुक तयार होतो याचा, असा दिसत होता फायनली. आणि हा दुसरा एकदम ऑफिस वेअर प्रोफेशनल वाटणारा कुर्ता आहे, ज्याच्यावरती मॅचिंग लेगीज माझ्याकडे ऑलरेडी घरातच होती, त्यामुळे मला काही घ्यावी नाही लागली. आणि ही आहे ती लेगीज. हा ऑफिस वेअरसाठी अत्यंत कम्फर्टेबल आणि मस्त असा कुर्ता आहे. तुम्हाला मी आणलेले कुर्ते कसे वाटतायत हे कमेंट करून नक्की सांगा. आणि हा तिसरा, हा फेस्टिव्हसाठी घेतलाय. ऋतुजाला आवडेल तेव्हा ती घालेल. त्यांच्या आता काही ना काहीतरी फंक्शन्स असतातच सणामुळे, त्याच्यामध्ये ती यूज करेल. आणि त्याच्यावरती येलो कलरचा शायनी लेगीज माझ्याकडे होती, ती मी पेअर केली होती. पण हा कुर्ता व्हाईट कलरच्या प्लाझो बरोबर पण खूप छान वाटत होता. तर तुम्हाला मी आणलेले कुर्ते आवडले असतील तर कमेंट करायला विसरू नका. आणि प्लीज माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, त्यामुळे मला पण थोडीशी हेल्प होईल. तर मग हे असे होते मी आणलेले आजचे ड्रेसेस. तुम्हाला आवडले असतील तर मला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला तर मग आपण सगळे नेक्स्ट व्लॉगमध्ये लवकरच भेटूया. आणि कोणत्या टॉपिकवर मी व्हिडिओ बनवले पाहिजेत हे पण मला कमेंट करून सांगा. भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही सगळे काळजी घ्या. बाय.